उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमवलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. हे उद्गार आहेत उभ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असणाऱ्या पु ल देशपांडे यांचे. पण मित्रांनो, जगण्याची उमेद देणाऱ्या नानाविध कलांशी घट्ट मैत्री असणारं व्यक्तिमत्व कसं असेल? तर ते नक्कीच शिल्पा तगलपल्लेवार गंपावर यांच्यासारखं मनमुराद हसणारं, आनंदी आणि आयुष्य भरभरून जगणारं असेल. हिना टॅटूज, फेस पेंटिंग, डेकोरेशन, कलात्मक रांगोळ्या, कॅनव्हास पेंटिंग, लेखन अशा एक ना अनेक प्रकारच्या कला अवगत असणाऱ्या शिल्पा यांची ओळखच वेगळी आहे. त्यांचा चंद्रपूर ते नागपूर आणि नागपूर ते थेट कॅमेन आयलंडचा 15 वर्षांचा प्रवास त्यांच्या यशाला आणखीनच उत्तेजक आणि प्रेरणादायी बनवतो. पंखांवरती विश्वास ठेव, घे भरारी उंच आकाशी, स्वप्नांनाही कळू दे तुझा वेग, ओढलेली तुझी आकांक्षेची रेघ. अंधकारात तू राहू नकोस, ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक. स्वप्नामधल्या जगात गुंतू नकोस, स्वप्नासाठी हट्टाने जगायला शिक. लढ तुझ्या अस्तित्वासाठी, तुझा महिमा तूच जाण. कृती ताण तुझ्या स्वप्नांना, खोद तूच तुझ्यातली हिऱ्याची खाण. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाची शिल्पकार. कवितेच्या ह्या ओळी शिल्पा यांच्या आयुष्याला तंतोतंत लागू होतात. 2009 नंतर थेट कॅमेन आयलंड सारख्या नव्या देशात 7 समुद्रापलीकडे जाऊन अफाट समुद्राच्या शेजारी स्वतःच्या कल्पनेला अफाट रूप देऊन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवांनी नवी कलाटणी द्यायचा आणि स्वतःची ओळख जगाला नव्याने करून देण्याचा निर्धार त्यांनी केला होता. हिना टॅटू, फेस पेंटिंग आणि कॅनव्हासवर कल्पनांचा नवा आविष्कार करत स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत मागे वळून न पाहता कलाशिल्प क्लासेस पासून शिल्पास युनिक आर्टची फाउंडर आणि क्रिएटिव्ह आर्टिस्ट झाल्यानंतरच त्यांनी श्वास घेतला. शिल्पा यांचं पेंटिंग आणि हिना टॅटूज जगभर मार्गक्रमण करत असून आयलंडच्या भेटीवर आलेल्या ब्रिटनमधील प्रिन्स चार्ल्सला सुद्धा त्यांनी आपलं पेंटिंग भेट दिलं होतं. नथिंग इज इम्पॉसिबल इफ यू हॅव अ स्ट्रॉंग विल पॉवर. पत्नी आणि आई म्हणून त्यांची जबाबदारी त्या उत्तम प्रकारे पार पाडतात. त्यांनी आपल्या मुलीसाठी एक आदर्श उदाहरण सेट केलंय. मुलीला हे कृत्यातून दाखवण्याकरता 15 वर्ष सतत कलेच्या क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या शिल्पा आणि संदीप यांनी आपली मुलगी उच्च संस्कार आणि उच्च शिक्षण देऊन अत्यंत हुशार रूपाने सुरेख आणि कर्तबगार मुलांप्रमाणे बनवलं. उत्कृष्ट युनिव्हर्सिटीमधून मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या समृद्धीनं डॉक्टर होऊनच आई वडिलांच्या अथक परिश्रमाला यशाची नवी झालर लावण्याचा निश्चय केलाय. पतीचं सहकार्य आणि मार्गदर्शनाने शिल्पांचा स्थितप्रज्ञ नवरा आणि समृद्धीचा खंबीर बाबा मात्र यांच्या जीवनात एक कामधेनू आणि हवे ते यथाचित प्राप्त करून देणारे वरदान आणि यशाचा कल्पवृक्ष आहे असे शिल्पा सातत्याने सांगतात. एक अष्टपैलू सृजनशील कलाकार म्हणून तिने अनेक आव्हाने स्वीकारली आणि नवीन देशात स्वतःची ओळख आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तिच्याच बहुकौशल्य क्षमतेने स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने संघर्ष केला. तिच्या सामर्थ्यवान आणि बलवान बनवण्याच्या क्षमतेने तिने एक नवी दृष्टी निर्माण केली आणि स्वतःच्या पॅशनचं प्रोफेशन करून नवीन प्रवास सुरू केला. शिल्पा यांना भारतीय पारंपरिक नैतिक मूल्ये आणि अखंडतेसोबत पाश्चात्य आधुनिक संस्कृती आणि तंत्रज्ञानाची सांगड घालायची होती. त्यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एकही संधी सोडलीच नाही. केमेनमधील होणाऱ्या प्रत्येक प्रदर्शनात शिल्पा यांचा सहभाग असायचा. इफ ऑपॉर्च्युनिटी डझंट नॉक युअर डोअर देन बिल्ड अ डोअर या धोरणानुसार
प्रत्येक मिळालेल्या संधीचं सोनं करत, नवीन संधी निर्माण करत भारताची संस्कृती आयलंडवर अनेक भारतीय सण आयोजित करून त्या करीत होत्या. कारण त्यांना माहिती होतं की आपण जीवनाचे निर्माते आहोत आणि आपली स्वप्न, महत्वाकांक्षा आणि ध्येय आपणच पूर्ण करू शकतो. त्यांनी भक्ती, दृढनिश्चय, समर्पण आणि इच्छा यांनी सगळं काही पूर्ण केलं. एक निर्मिती कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून आपण ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही समज शिल्पा यांच्यात कायमच होती. याद्वारे लग्नाआधी 2000च्या वर मुली आणि महिला महाविद्यालयीन काळात त्यांनी कलेचं प्रशिक्षण देऊन कित्येकांना कलेद्वारे स्वावलंबी बनवलं होतं. आणि भारतात आणि केमेन आयलंडमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थेशी जोडून त्यांना आर्थिक, वैयक्तिक मदत करून समाजाचं ऋण फेडण्याचा विचार करणारी शिल्पा ही समाजशील आणि सृजनशील आहे. आपण आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या क्षमतेनुसार कार्य आणि कृती केली पाहिजे आणि आपल्याला जे मिळवायचं आहे ते आपण मिळवू शकतो. आपल्या ध्येयापर्यंत फोकस असायला हवा. आपण आपल्या कर्तव्याचे आपले लक्ष नियंत्रित केले तर आपल्याला समानतेसाठी लढण्याची गरज नाही, असं शिल्पा यांचं ठाम मत आहे. त्या ग्लोबल ग्रेस लेडीज अकॅडमीच्या आंतरराष्ट्रीय अँबॅसेडर आहेत. स्त्रियांनी स्वावलंबी असावं, स्वतंत्र मताचं असावं असा मूळ मंत्र जगात कलेद्वारे पसरवणाऱ्या स्त्री स्वातंत्र्याचा वसा जपणाऱ्या शिल्पा यांनी मात्र स्वतःच्या कृत्यातून नव्या पिढीला स्वातंत्र्याची नवी परिभाषा समजावण्याचा प्रयत्न केलाय. स्वातंत्र्य आणि गुणाद्वारे मोठमोठी स्वप्न पूर्ण करता येतात आणि असीम ध्येय गाठता येतात. आपल्या परिश्रमाचं, आजवरच्या तिच्या प्रवासाचं वर्णन आज शिल्पा आपल्या समोर प्रकाशित होणाऱ्या 50 वर्षांच्या तिच्या जीवन प्रवासाची वर्णन तिने प्रकट केले आहे. शिल्पाच्या प्रवासातून आपल्यालाही प्रेरणा मिळते की प्रत्येक यशामागे अथक परिश्रम, तुमचे संस्कार, चिकाटी, तुमची सकारात्मकता आणि तुमचा आत्मविश्वास कारणीभूत असतो. जे करायचं ते उत्तमच हे जीवनाचं मूल्य मांडणाऱ्या शिल्पा यांची भारत मातृभूमी आहे आणि केमेन आयलंड ही कर्मभूमी आहे असे त्या गौरवाने सांगतात. परिस्थितीचे वार झेलून परिस्थितीवरच स्वार व्हायचं आणि अशाच स्वारांना आपण उघडलेलं दार व्हावं. शिल्पा यांचं हे पुस्तक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरो आणि आपल्या कर्तृत्वाची दारे सताड उघडी व्हावी ही मनोकामना आणि शिल्पा यांना आणखी एका मोठ्या उंचीवर घेऊन जाणारं ठरो ही 50व्या वाढदिवसाच्या पर्वावर सदिच्छा.